कधी कधी सरळ चाललेलं जीवन अचानक यू टर्न घेतं आणि जीवनाची घडी सगळी विस्कटून जाते. मग त्याला आपण काहीही करू शकत नाही. कारण कोणतेही असो, मानवनिर्मित असो अथवा नशिबाचा भाग, पण जीवन पूर्वपदावर यायला बराचसाच काळ लागतो. योग्य वेळी योग्य मार्गदर्शन जर मिळालं नाही तर पूर्वपदावर येणं पण होत नाही. मग जीवनात सर्वांगानं खचलेला माणूस नशिबावर सर्व काही ढकलून रिकाम होतो. अशा प्रसंगी त्याला भक्कम आधाराची गरज असते. मग तो गरुड भरारी घेण्यास अजिबात मागे पुढे पाहत नाही. अशीच एक छोटीशी बोधकथा जी दैनंदिन जीवनामध्ये आपल्या आजूबाजूला आपण पाहत असतो. पहाटेच्या वेळी एक यशस्वी उद्योजक मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेला असतो. सकाळची ती रम्य पहाट असते. अशा वेळी त्याची नजर एका माणसावर पडते. तो माणूस नदीच्या काठी एकदम उद्विग्न अवस्थेत बसलेला असतो. मोठ्या उत्सुकतेने तो त्याची चौकशी करतो. चौकशीअंती त्याला समजते की त्या माणसाने त्याच्या व्यवसायामध्ये फार मोठं नुकसान केलं आहे आणि ते नुकसान सावरण्याच्या पलीकडे आहे. इतकं नुकसान केलेलं आहे की तो स्वतःच्या जीवाचं बरं वाईट करण्यासाठी येथे आलेला आहे. सुदैवानं त्या उद्योगपतीशी त्याच्यावर मुलाखत होते आणि चर्चेअंती तो त्याचा लहानपणीचा मित्रच असतो. यशस्वी उद्योजकाने आपल्या मित्राकडून त्याच्या व्यवसायात इतकं मोठं नुकसान कसं काय झालं हे सर्व जाणून घेतलं आणि काही काळजी करू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, तन मन धनाने खंबीर उभा आहे असा धीर दिला. आपण तुझा व्यवसाय नव्यानं उभा करू. लगेच दुसऱ्या दिवशी यशस्वी उद्योगपतीने आपल्या मित्राला एक भल्या मोठ्या रकमेचा चेक दिला आणि त्याने सांगितले की यावर आजपर्यंत झालेल्या तुझ्या पूर्ण नुकसानीची रक्कम लिहिलेली आहे. पण एक अट आहे, तुझ्याकडे कोणताच पर्याय शिल्लक नसेल त्याच वेळी या रकमेचा वापर करायचा. अगदी शेवटच्या क्षणालाच. तुझ्या पाठीमागे ही फार मोठी आर्थिक ताकद उभी आहे. मला बरोबर माझे पैसे 1000 दिवसांनी म्हणजेच 3 वर्षांनी परत कर. आता अडचणीत असणाऱ्या मित्राला फार मोठा आधार निर्माण झाला होता. त्याच्या अंगात एक अनोखी शक्ती संचारली. त्याचा गमावलेला आत्मविश्वास शतपटीने वाढला. त्याच्या मनात आलेले भलते सलते विचार सर्व काही गळून पडले. नव्या उमेदीने परत आपल्या व्यवसायाची सुरुवात त्याने शून्यातून सुरू केली. अहोरात्र कष्ट केले. पूर्वीच्या झालेल्या चुका त्याने जाणीवपूर्वक टाळल्या. आपल्या मित्राने सांगितलेली गोष्ट तंतोतंत पाळली. 1 नाही 2 नाही 3 वेळा प्रसंगाला त्याला पैशाची चणचण भासवलेली, परंतु त्याचे हात चेककडे कधीच वळले नाहीत. त्याने स्वतःला सावरले आणि थोडेसे प्रयत्न करून तीही अडचण दूर केली. कारण त्याला माहित होतं की आपल्याला शेवटचा पर्याय मित्राने दिलेला चेक आहे. दिवस भरभर जात होते. व्यावसायिक मित्र अहोरात्र कष्ट करत होता. थेंबाथेंबाने त्याच्या व्यवसायामध्ये वृद्धी पण होत होती. त्याचा व्यवसाय पूर्वी इतका जरी नसला तरी फायद्यामध्ये होता. चेक घेऊन त्याला जवळजवळ 3 वर्ष पूर्ण झाली होती. त्याच्या चेहऱ्यावर एक समाधानाचा आणि आत्मविश्वासाचं तेज झळकत होतं. शेवटी तो दिवस उजाडला. आपल्या यशस्वी उद्योजक मित्राकडे तो चेक घेऊन गेला आणि मोठ्या आत्मीयतेने आपल्या मित्राला आलिंगन दिलं. त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू आणि तो आपल्या यशस्वी उद्योजक मित्राला बोलला, मित्रा, तुझ्यामुळेच मी माझ्या व्यवसायात आज उभा राहिलो. तुझे आभार कसे मानावेत हेच मला कळेना. तुझे उपकार मी मरेपर्यंत विसरणार नाही. तुझ्या या चेकने मला फार मोठा आधार दिला. व्यवसायात बरेच चढ उतार आले. प्रयत्नांची पराकाष्ठा केली. धाडसी निर्णय घेत गेलो आणि शेवटी यशापर्यंत पोहोचलो. तुझी अट मी तंतोतंत पाळली, त्यामुळे तू दिलेला हा चेक मी परत करायला आलोय. यशस्वी उद्योजक शांतपणे आपल्या मित्राला म्हणाला, अरे मित्रा, आभार कुणाचे मानतोस? आभार तर तू तुझे स्वतःचे मान, तुझ्या अंतरात्म्याचे मान. करता करिता तूच आहेस. मी फक्त तुझा आत्मविश्वास वाढवण्याचे काम केले. तुझे रात्रंदिवस कष्ट, तुझा आत्मविश्वास, तुझी कामाची धडपड, भूतकाळात झालेल्या चुकांचा पश्चाताप, या सर्वच गोष्टी तुला यशापर्यंत घेऊन गेल्या. आणि राहिली ती गोष्ट चेकची. अरे, मी तुला दिलेला चेक हा तुझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी दिला होता. त्यावरती लिहिलेल्या रकमेने तुझा आत्मविश्वास वाढवला आणि तू जिंकलास. पण मी दिलेला चेक, त्यावर लिहिलेली रक्कम हे एक नाटक होतं. पण काही असो, परत तू पूर्वपदावर आला आहेस हेच मला बघायचं होतं. मित्र हो, जीवनामध्ये असे चढ उतार प्रत्येकाच्याच आयुष्यात येत असतात. संकटाच्या वेळी आपल्या पाठीमागे आधार देणारं कोणीतरी भेटणं गरजेचं असतं. मग कसल्याही संकटाला 4 हात करण्याची क्षमता आपल्या अंगी निर्माण होते. आणि दुर्दैवाने संकट काळात कोणी भेटलं नाही तर अघटित घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आत्मविश्वास ही एक फार मोठी शक्ती आहे. माणूस हा नेहमी 2 वेळा विजयी होत असतो, एकदा मनामध्ये आणि एकदा वास्तवात. मनामध्ये विजय झाल्याशिवाय वास्तवात विजय होऊ शकत नाही. मित्रांनो, आजची ही बोधकथा कशी वाटली नक्कीच अभिप्राय द्या. धन्यवाद.